नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारने 100 दिवसांचा प्रोग्राम राबवलेला होता. त्यानंतर 150 दिवसांचा एक प्रोग्राम महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासकीय विभागांना एक कार्यक्रम म्हणून दिलेला होता, ज्यामध्ये महाराष्ट्र प्रशासनातल्या वेगवेगळ्या विभागांनी अतिशय तत्परतेनं आणि अतिशय ज्याला आपण काय म्हणतो की पूर्ण क्षमतेनं काम त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि जे काही प्रलंबित अनेक वर्षापासून असलेले प्रॉब्लेम होते किंवा समस्या होत्या त्या कुठेतरी मार्गी लावलेल्या आहेत, ज्यामध्ये सेवा प्रवेश नियमांचा सुद्धा समावेश होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. अलीकडेच बऱ्याचशा वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये असलेले वेगवेगळ्या विभागाच्या संदर्भामध्ये असलेले ज्याला आपण सेवा प्रवेश नियम म्हणतो ते सेवा प्रवेश नियम बदललेले आहे 2025 मध्ये. त्यानुसार ग्रामविकास विभागाची एक महत्वाची अपडेट आलेली आहे. आरोग्य सेवक या पदाच्या संदर्भामध्ये इथे सुद्धा सेवा प्रवेश नियम आता बदललेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आरोग्य सेवक पदाच्या संदर्भामध्ये असलेली शैक्षणिक अर्हता यापूर्वी 2024 पर्यंत वेगळी होती आणि आता इथून पुढे वेगळी असणार आहे. आणि त्याच्या बाबतीमधलं पे स्केल सुद्धा चेंज झालेलं आहे. जे पूर्वी S8 होतं आता ते S10 झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. अगोदरची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर कुठल्याही 10वी झालेल्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी आपल्याला ही परीक्षा देता येत होती. मात्र आता आपल्याला 12वी सायन्स हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आरोग्य सेवक पदाच्या संदर्भामध्ये. आता पुढे ज्यांचं 12वी सायन्स आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी ह्या आचारसंहितेनंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आयोजित आहे आणि लवकरच ही सगळी निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामधल्या जाहिराती प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग त्याच अनुषंगानं आता ही जी अपडेट डेव्हलपमेंट कॅडरच्या संदर्भामध्ये आलेली आहे, ग्रामविकास विभागाच्या संदर्भामध्ये आलेली आहे, ती काय आहे सविस्तर आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. बघा इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे, बरोबर आहे. आणि हे महाराष्ट्र शासनानं ग्रामविकास विभागाचं आहे. हे पब्लिश केलं दिनांक 17 डिसेंबर 2025 ला. आता ह्या अधिसूचनेमध्ये काय म्हटलेलं आहे त्या सगळ्या बाबी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला ही संपूर्ण PDF सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही देखील व्यवस्थित वाचून घ्या. इथे शासनाला काय म्हणायचं आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. नंबर 1, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम जो की 1961 चा आहे. यानुसार आपण जर पाहिलं तर वेगवेगळी पद त्या ठिकाणी भरली जातात जिल्हा परिषदेअंतर्गत. त्यामध्ये आता इथे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता ह्या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 असे संबोधण्यात येईल. सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल. म्हणजे जर 17 डिसेंबरला हा पब्लिश झालेला असेल गॅझेटमध्ये तर त्या दिवसापासून हा नियम जो आहे तो अशा पद्धतीने असेल. म्हणजे सेवा प्रवेशाच्या बाबतीतला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. पुढे तुम्हाला दिसते महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 गट क जिल्हा तांत्रिक सेवा आरोग्य श्रेणी 3 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य कर्मचारी नोंदीसमोर स्तंभ क्रमांक 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे. म्हणजेच आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता कोणकोणत्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. नंबर 1, जिल्हा परिषद सेवेतील गट ड परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून पात्रता व सेवा ज्येष्ठतेच्या अधीन राहून खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीनं हे पद त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे. म्हणजे जे परिचर होते त्या ठिकाणी ग्रुप डी मध्ये कार्यरत होते त्यांची जर 3 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पात्रतेमध्ये बसवलेलं आहे. त्यानंतर विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे मी इथे थेट लिहेल की 12वी सायन्स असेल तर तुम्ही
फॉर्म भरू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं क्वालिफिकेशनच आता चेंज झालेलं आहे. परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या गट ड परिचर पद धारण करणाऱ्या आणि 3 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या आणि ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षपर्यंत पदोन्नतीसाठी पात्र असेल असंही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला सांगितलं अशा पदोन्नती प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय म्हणजे ज्याला आपण डिपार्टमेंटल म्हणतो विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे त्यांना जो डिपार्टमेंटल जी परीक्षा आहे ती 3 संधीमध्ये त्यांना कंप्लीट करावी लागते, पास करावी लागते असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. पुढे सांगितलेलं आहे की निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशानं हे पद भरलं जातं. आता या बाबतीमध्ये जी वयोमर्यादा आहे ती किमान वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्ष पूर्ण असावं. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं 18 वर्ष हे वय किमान पूर्ण लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे तेही आपण या ठिकाणी पाहू. आता मॅक्झिमम एज काय सांगितलेलं आहे म्हणजे कमाल वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये काही अट आहे का, निश्चितपणे आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. कमाल वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीचं वय 38 वर्ष. म्हणजे इथे मी म्हणेल की ओपन च्या बंधूंसाठी 38 पेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचं वय त्या ठिकाणी 43 पेक्षा कॅटेगरीवाल्या बंधूंसाठी 43 वय हे असं हायेस्ट वय आहे. म्हणजे कमाल म्हणजे जास्तीत जास्तचं वय. त्यानंतरची एज कॅटेगरी मधले मंडळी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. सोबतच किमान शैक्षणिक पात्रतेकडे म्हणजे कमीत कमी ही अर्हता धारण असावी, जास्त असेल तर चालते म्हणजे हायर एज्युकेशन चालते. इथे 12वी सायन्स मागितलं, तुम्ही बीएससी आहात, तुम्ही एमएससी आहात, तुम्ही पीएचडी आहात, जरूर चालणार आहे, ऑलवेज वेलकम असणार आहे महाराष्ट्र शासनामध्ये जर तुमचं शिक्षण जास्त असेल तर. आता किमान शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीमध्ये इथे सांगितलेलं आहे विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय 12वी, पण कसं सायन्स किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारं 12 महिन्यांचं मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनानं समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक अर्हतेमध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, ही होती शैक्षणिक पात्रता. आता पुढे जाऊ आपण. आरोग्य सेवक पुरुष या पदावरील पदोन्नती आणि नामनिर्देशन यांचं प्रमाण अनुक्रमे 25 आणि 75 असं असेल. म्हणजे पदोन्नतीसाठी 25% जागा राखीव असतील आणि 75% जागा ह्या नामनिर्देशनाच्या माध्यमातून म्हणजे भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राबवली जातील. आरोग्य सेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर जेथे लागू असेल तेथे त्या बाबतीमध्ये केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे. पुढे 4.1 मध्ये सांगितलं पदोन्नतीने आरोग्य सेवक पुरुष या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा दोन्ही परीक्षा संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक आहे, अन्यथा पदोन्नतीस पात्र होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण केलेली नसेल
अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली नसेल तर नियुक्तीनंतर संबंधित नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीमध्ये दिलेल्या मुदतीमध्ये त्या ठिकाणी मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। त्याचप्रमाणे विहित मुदतीमध्ये म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये, विहित मुदत म्हणजे जो काही शासनाने आपल्याला कालावधी दिला की या कालावधीमध्ये तुम्हाला हिंदी भाषेच्या संदर्भातली परीक्षा असेल, मराठी भाषेच्या संदर्भातली परीक्षा असेल, ती उत्तीर्ण व्हावी लागते असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे। तर ती परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागते आणि उत्तीर्ण न झाल्यास सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही। म्हणजे काय असणार आहे? नंबर 1 तुमची वेतनवाढ थांबणार आहे जर तुम्ही ह्या परीक्षा पास नसाल तर। सेकंड नंबर तुमचं जे प्रमोशन आहे ते सुद्धा ब्रेक केलेलं असेल जर ह्या दोन्ही परीक्षा आपण पास नसाल तर। अशा पद्धतीची टर्म अँड कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी टाकलेली आहे, म्हणून याही परीक्षा त्या टप्प्यावर आपल्याला पास कराव्या लागणार आहे। चला नेक्स्ट आपण पुढचा टप्पा समजून घेऊ। पुढे दिलेला आहे पदोन्नतीने आरोग्य सेवक पुरुष या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्र संदर्भामध्ये वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून पदोन्नती पूर्वी सूट मिळवलेली असणे आवश्यक आहे। म्हणजेच इथे तुम्हाला काय लागते? MSCIT काय पाहिजे? पास पाहिजे। करेक्ट। पुढे आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्रा संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील। नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास याबाबतच्या नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीमध्ये सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील। त्याचप्रमाणे विहित मुदतीमध्ये म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर न केल्यास सदर संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय नाही। म्हणजेच काय? जर तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या ठराविक वेळेमध्ये शासनाला तुमचं MSCITचं प्रमाणपत्र, संगणक हाताळणीचं शासकीय इन्स्टिट्यूटचं प्रमाणपत्र सादर केलं नसल्यास तुमची पदोन्नती किंवा तुमची जी वेतनवाढ आहे ती रोखून ठेवली जाणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं। पुढे सांगितलेलं आहे आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशाद्वारे नेमणुकीसाठी शिफारस केलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 मधील तरतुदीनुसार व त्याबाबत शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश व अनुदेश यानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या तारखेला 2 पेक्षा अधिक अपत्ये असल्यास संबंधित उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र राहील। म्हणजे 2 पेक्षा जर जास्त अपत्य असेल तिथे सादर केल्यानंतर तर त्याही स्टेजवर शासन आपल्याला बाद करून टाकते। अपत्यांची लिमिट 2 पर्यंत सांगितलेली आहे शासकीय सेवेसाठी, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर तिला 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यास ती शासकीय सेवेत सदर पदावर सेवा चालू ठेवण्यास अपात्र ठरेल। म्हणजे एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळेस 1 अपत्य आहे आणि नियुक्तीनंतर जर नियुक्तीच्या वेळी 2 अपत्य आहे आणि नियुक्तीनंतर अपत्य वाढले असतील तर तिथे सुद्धा अपात्र ठरवल्या जाईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश किंवा निर्णय यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील या नियमान्वये नियुक्ती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू असतील असं आपल्याला या ठिकाणी या राजपत्रामध्ये सांगितलेलं आहे। यावर राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावानुसार आपलं हे गॅजेट पब्लिश होत असतं महाराष्ट्र शासनाचं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या सगळ्या संदर्भानं आतापर्यंतची जी भरती प्रक्रिया आपण पाहिलेली आहे, आता मी तुम्हाला हे सांगेल की हे डेव्हलपमेंट कॅडरच्या संदर्भामध्ये होतं। म्हणजे डेव्हलपमेंट कॅडर म्हणजे काय? तर ग्राम विकास विभागाच्या संदर्भामधलं हा सगळा आरोग्य सेवक पदाच्या बाबतीतला विषय होता। आता इथे तयारी करत असताना, कुठे तयारी करत असताना? इथे तयारी करत असताना आरोग्य सेवक पदाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला तयारी करत असताना अगोदर असं होतं की मी अगोदरचा सिलेबस सांगतो। मराठी तुम्हाला असणार आहे कमी जास्त प्रमाणामध्ये, त्यानंतर इंग्रजी असणार आहे,
त्यानंतर सामान्य ज्ञान असणार आहे, काही प्रश्न अंकगणित असतील आणि काही प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित असतील आणि सोबतच तांत्रिक घटक ज्यामध्ये सामान्य विज्ञान हा घटक विशेष करून यापूर्वी होता, पुढे सुद्धा तो कमी जास्त प्रमाणामध्ये तसाच असेल. मराठीवर 15 प्रश्न, इंग्रजीवर 15 प्रश्न, सामान्य ज्ञानावर 15 प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न आणि इथे तांत्रिक घटकावर 40 प्रश्न, असे ही जर टोटल आपण केली तर ही टोटल होते 100 प्रश्नांची. अशा पद्धतीने 100 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. ह्या सगळ्या येणाऱ्या काळातल्या परीक्षेसाठी जर तुमचं 12वी सायन्स आहे आणि तुम्ही या पात्रतेमध्ये अर्हतेमध्ये बसणार असाल आणि तुम्हाला डेव्हलपमेंट कॅडर मधली ही पोस्ट मिळवायची असेल तर आपली बॅच या सगळ्या संदर्भानं ह्या संपूर्ण विषयाच्या तयारीसाठी, ज्यामध्ये मराठी असेल, मराठीमध्ये मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, उतारे, सोबतच आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आरोग्य सेवक मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं निराकरण, बरोबर आहे. सोबतच इंग्रजीमध्ये सुद्धा इंग्रजी ग्रामर, विशेष करून त्यामध्ये पॅराजंबल असतील, फिल इन द ब्लँक असेल, प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल, म्हणजे ग्रामरचा पार्ट, व्होकॅब्युलरीचा पार्ट, अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि सोबतच कॉम्प्रेहेन्सिव्हचा पार्ट. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये आपले हे सगळे विषय, ज्यामध्ये मराठी महाराष्ट्राचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचे काही प्राकृतिक विभाग ज्यावर प्रश्न सातत्याने विचारले जातात, त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असेल, जगाचा इतिहास असेल काही पार्टमध्ये, त्यानंतर प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, त्यानंतर पॉलिटीचा पार्ट असेल, पंचायत राजचा पार्ट असेल, इकॉनॉमीचा पार्ट असेल, ह्या सगळ्या घटकावर आधारित आपण इथे सामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये चर्चा करणार आहोत. हा संपूर्ण घटक शिकणार आहोत, विशेष करून चालू घडामोडीच्या संदर्भाने सुद्धा ती गोष्ट लक्षात घ्या. पुढे अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बेसिकली कॅल्क्युलेशन, त्यानंतर सरासरी असेल, सरळ व्याज असेल, वयवादी असेल, पाण्याची टाकी, नळ असेल, प्रवाह, बोट असेल, ह्या सगळ्या संदर्भानं बैठक व्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न असतील, अंकमालिका असेल, अक्षर मालिका असेल, या सगळ्या संदर्भानं पूर्णतः अंकगणित आणि बुद्धिमत्ता, सोबतच तांत्रिक घटक जो काही आता जर येणाऱ्या परीक्षेसाठी काही चेंज झाला असेल परीक्षा पॅटर्न, तर त्यानुसार अदरवाईज अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये जनरल सायन्सवर आधारित प्रश्न होते, जे की 10वी लेवल पर्यंतचे होते, बरोबर आहे. त्यामुळे आता 12वी सायन्स क्वालिफिकेशन झाल्यामुळे कदाचित थोडंसं आपल्याला त्यामध्ये डेव्हलपमेंट करावे लागतील, थोडंसं जास्त नॉलेज आपल्याला गेन करावं लागणार आहे, विशेष काही होणार नाही. ह्या सगळ्यांसाठी आपण ऑनलाईन जी आपली बॅच आहे, ऑनलाईन बॅच आपण लवकरच त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता ह्या बॅचच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर ते मी तुम्हाला एक नंबर देतो, 7038379990, किंवा दुसरा एक नंबर तुम्हाला देतो, तो म्हणजे 7620763721. या दोन पैकी कुठेही तुम्ही आपला उमेद IAS अकॅडमीच्या या कुठल्याही नंबरवर फोन, मेसेज, टेलिग्राम करा आणि आपल्या ज्या काही शंका असतील किंवा प्रिपरेशनच्या संदर्भामध्ये तुम्हाला जी काही स्ट्रॅटेजी लागते किंवा तुमच्या प्रिपरेशनमध्ये बॅचच्या स्वरूपामध्ये एक मदत लागते, त्या सगळ्या संदर्भानं निश्चितपणे आपलं निराकरण करून घ्या. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या अपडेट्स आणि परीक्षाभिमुख तयारीसाठी आपलं उमेद IASचं हे YouTube चॅनल जॉईन करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि खूप चांगला अभ्यास करा. पुन्हा एकदा सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या जाहिरातींचा एक मोठा महापूरच आल्यासारखा असणार आहे, त्यामुळे कुठेही कमी पडू नका. 2026 हे वर्ष आपलं नोकरीचं वर्ष असावं, आपल्या छोट्या मोठ्या का होईना पदांचं वर्ष असावं, स्वप्नपूर्तीचं वर्ष असावं. बेसिकली आपण त्या ठिकाणी स्टँड होणं, एक यश मिळवणं फार जास्त गरजेचं आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रवासामध्ये तुमचा एक सोबती म्हणून आजच्या या भागामध्ये इथेच थांबतो. लवकरच भेटू नव्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.